हाय हॅलो नमस्कार सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओजमध्ये स्वागत आहे. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आता बघा हे असं ना दुपारनंतर असं वारं सुटतं, वारं विजा पण होतात आणि पाऊस आत्ता चालू झाले बघा. इकडे केरळमध्ये लवकरच पावसाला सुरुवात होते. दुपारी 2-3 वाजल्यापासून हे ना असं चालू होते. आता हे असं उन्हाळी पाऊस चालूच राहतात बघा. एखादा दिवस गॅप पडतो, नाहीतरी ना थोडासा का होईना येऊन जातोच. आणि हे बघा मी हे फणसाचं बी घेतलं होतं. याची उद्याच्याला मला भाजी बनवायची होती. छान लागते भाजी याची. आंबा घालून, कच्चा आंबा घालून करतात. याला सोलायलाच थोडासा वेळ जातो. मी संध्याकाळीच असं निवडून ठेवते. वरूनची त्याची साल काढायची आणि तुकडं करून घ्यायचं. असं जास्त दिवस बी राहत नाहीत, 4 ते 5 दिवस फ्रेश राहतात. त्याच्यामुळं मग ज्यावेळी फणस भेटेल त्यावेळी मग त्याचं बीचं पण असं काहीतरी सुकी भाजी पण बनवतात, पातळ बनवतात. मग मी ही पातळ बनवायला घेतली होती. निवडून तसंच फ्रीजमध्ये ठेवलं आणि नंतर मग 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून असं कुकरमध्ये, थोडासा वेळ जातो शिजायला म्हटल्यानंतर कुकरमध्ये घातलं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणि हळद, मीठ, हिरव्या मिरचीचं 2-3 तुकडं आणि थोडंसं लाल तिखट. तिखटपणा जास्त पाहिजे असेल तर मिरचीच घालायची जास्त, लाल तिखट जास्त नाही वापरायचं त्याला. आणि कुकर लावून दिला. तोपर्यंत मग हा कच्चा आंबा घेतलेला होता. हे बाजारात भेटतात इकडे आंबं. आणि आंब्याचं आणि फणसाच्या ब्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, छान चव लागते. मग त्याची अशी साल काढून घेतली. साल घ्यायची नाही, साल सगळी काढून टाकायची आणि आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि असं कट करून घ्यायचा आंबा. तुकडे तुकडे करून त्याचे घ्यायचे आणि आंबा कट करून बाजूला ठेवून दिला. आणि अगोदर मग मासं धुवायला घेतलं. ह्या माशाला इकडे आयला असं म्हणतात, आयला त्याचं नाव आहे. आणि ह्याला धुवायला जास्त वेळ नाही लागत, पटकन होतात. वरून काही घाण नसते त्याला, फक्त आतमध्ये थोडीशी घाण असते, ते काढून घ्यायची. चवीला छान लागतो मासा. इकडच्या माशांना ना वेगळीच चव आहे, अशी चव म्हणजे छान लागते. आणि लहान माशांना चव थोडी जास्त लागते, मोठे असतात जास्त त्याला एवढी काही चव लागत नाही. मी शक्यतो लहानच आणते. आणि इकडच्या पद्धतीचा भात बनवला तर मग त्याच्यासोबत मासा असेल तर मग ते खायला चांगलं वाटतं. आणि त्याचं तोंड खात नाही कोणी, त्यामुळं मग तोंड घेत नाही, तोंड कट करून काढून टाकते. आणि त्याच्यामध्ये जी घाण असते ती अशी काढून स्वच्छ धुवून घ्यायचा. 4 ते 5 वेळानं मासं व्यवस्थित धुवून घ्यावं लागतं. असं धुवून घेतलं सगळंच मासं स्वच्छ करून घेतलं मी. त्याचं असं मग तुकडं करून घ्यायचं. मोठा असेल तर मग आतपर्यंत व्यवस्थित भाजत नाही, त्याच्यामुळं मग. आणि असं त्याला थोड्याशा चिरा पाडायच्या म्हणजे मसाला आतपर्यंत व्यवस्थित जातो. आणि जास्त दुसरा काही मसाला त्याला नाही लावत. हळद, मीठ आणि लाल तिखट एवढंच लावते. थोडंसं पाणी घालून त्याची पेस्ट बनवायची आणि ती माशांना लावून घ्यायची आणि ठेवून द्यायचं. म्हणजे जेवढा वेळ असेल, जास्त वेळ तरी तसंच ठेवून द्यायचं. ते मुरलं की छान लागतं. तोपर्यंत कुकर पण थंड झाला होता आणि बी व्यवस्थित शिजलं होतं. आता ते थोडंसं मॅश करून घ्यायचं. बी थोडंसं मी जास्तच घेते, कारण प्रांजूला ते भरपूर असं आवडतात आणि भरपूर प्रोटीन भेटतं याच्यामधून, फणसाच्या ब्यामधून. आणि मग वरून आता शिजलं होतं म्हणल्यानंतर आंबा घातला आणि थोडंसं पाणी घालून. आंबा शिजतो पटकन, आंबा शिजायला वेळ नाही लागत जास्त. आणि तो पण न झाकताना कुकरचं असंच शिजवून घ्यायचं. तोपर्यंत खोबरं खिसून वाटून घेतलं.
आणि मग मासं पण आता वेळ झाला तर थोडा लावून म्हणल्यानंतर खोबरेल तेलामध्ये ते पण बाजूला भाजायला ठेवून दिलं. बारीक गॅसवरच भाजायचं दोन्ही बाजूनी असं व्यवस्थित खरपूस. आणि नारळ वाटून पण झाला होता. भात अगोदरच हे सगळी तयारी करायच्या अगोदर भात बनवून घेतला होता मी. आणि आता आंबा पण शिजला होता. त्याच्यामध्ये मग नारळ वाटताना त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालायची, दुसरं काही घालायचं नाही. आणि थोडं थोडं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचं. आणि वरून मग नारळ वाटून घालून घेतला. आता जास्त वेळ उकळायचं नाही, असंच 1-2 मिनिट हे करून ठेवायचं. आणि वरून मग फोडणी घालायची. फोडणीसाठी मग खोबरेल तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि मेथी घालायची. ह्या भाजीला मेथी थोड्याशा घालायच्या, मोहरी आणि कढीपत्ता. लाल मिरची असेल तर ती पण घातली तरी चालते. इकडच्या भाज्या शक्यतो सगळ्या अशाच असतात, अगोदर शिजवून घेऊन वरून फोडणी घातली जाते. आणि फोडणी घालून मग त्याच्यावरती प्लेट झाकून तसंच ठेवून द्यायचं. लगेच उघडायची नाही प्लेट, 2 ते 3 मिनिट तसंच झाकून ठेवायचं. फोडणीचा छान मग वास येतो नंतर भाजीला. आणि आता भाजी तयार झाली होती. भात पण रेडी होता. मासं भाजत होतं. माशांना थोडासा वेळ जातो बारीक ह्याच्यावर भाजायला ठेवलेलं. आणि तोपर्यंत मी बीटची सुकी भाजी बनवणार होते, ते पण कट करून घेतलं. आणि मग अगोदर कढईमध्ये मग बीट करायच्या अगोदर म्हटलं पापड तळून घेतलं. पापड तळून नंतर त्याच कढईमध्ये फोडणी घालायची होती. तेलामध्ये थोडीशी मोहरी, कढीपत्ता, कांदा, मिरची आणि कट करून घेतलेलं बीट घातलं. थोडंसं मीठ घालायचं वरून आणि मिक्स करून पाणी न घालता असंच झाकून ठेवून द्यायचं. 1-5 मिनिट असंच 1-2दा चेक करायचं अधूनमधून. त्याचं पाणी सुटतं थोडंसं. बारीक गॅसवर असं शिजवून घ्यायचं. आणि नंतर मग शिजत आल्यानंतर खिसलेलं ओलं खोबरं थोडंसं वरून घालायचं. अगोदर घातलं तर काय होतं मग खोबरं करपलं जाते नंतर, त्याच्यामुळे मग बीट शिजत नाही तसं. त्यामुळे मग वरून घालते शिजत आल्यानंतर. नंतर 1-2 ते 3 मिनिट असंच झाकून वाफ काढायची. आता तयार झाली होती बीटची पण भाजी. मासं पण भाजलं होतं. आणि असा होता आजचा मेनू. भात, फणसाच्या बियाची भाजी, बीटची सुकी भाजी आणि ही चमंदी थोडीशी बनवली होती, मासा आणि पापड. चला तर मग या सगळे जेवायला. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि